गेल्या 2 दिवसांपासून विधानभवनामध्ये ती सुनावणी सुरू आहे 16 आमदारांच्या अपात्रतेची. त्यात सुरुवातीलाच उभाटा गटाचे प्रतोद सुनील प्रभू, जे पिटिशनरही आहेत, म्हणजे त्यांनी याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टात, त्यांची साक्ष आणि त्यांची उलट तपासणी मागच्या 2 दिवसापासून सुरू आहे. त्यांच्या उलट तपासणीमध्ये आणि त्यांनी साक्षीत जे काही सादर केलं आहे, कागदपत्र, शपथपत्र, त्या सगळ्या शपथपत्रांचा आढावा घेताना शिंदे गटाचे जे वकील आहेत महेश जेठमलानी, यांच्याकडून काही प्रश्नोत्तर, म्हणजे काही प्रश्न सुनील प्रभूंना विचारले गेले. आणि त्या प्रश्नांची उत्तर देताना ज्या पद्धतीनं सुनील प्रभू गांगरलेत असं कानावर येते. कारण ही सुनावणी विधानभवनात सुरू आहे, सभापतींच्या दालनात. तिथे दोन्ही गटांचे जे काही आमदार आहेत संबंधित, आणि त्या प्रत्येक आमदारांनी आपापले जे काही वकील केलेत, असे वकील आणि निवडक मीडियाकर्मींना तिथे प्रवेश आहे. विधानभवनाचा जो कर्मचारी वर्ग आहे तो आहे. सगळ्यांना ती जी सुनावणी आहे ती काही याची देही याची डोळा पाहता येत नाही. पण जे काही कानावर येतं आहे त्यातला एक जो चमत्कार तुम्हाला मी सांगितला की 50 खोके एकदम ओके, या नरेटिव्हचं कसं विच्छेदन केलं गेलं, त्याचं कसं पोस्टमॉर्टेम केलं गेलं, हे सुनील प्रभूंच्या त्या सुनावणीतल्या पहिल्याच प्रश्नातून ते सगळं उघडकीस आलं होतं. जे त्यांच्या शपथपत्रात जे काही लिहिलं आहे त्यानुसार हे नरेटिव्ह कसं खोटं आहे, फसवं आहे, हे उघड झालं. त्यावर मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही पाहिला असेल. दरम्यानच्या काळात आता काल ज्या गोष्टींवरती चर्चा झाली, काही प्रश्न विचारले गेले, त्यात एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जो सभापतींपुढे प्रकर्षाने, म्हणजे अगदी महत्त्वाचा म्हणून मांडला गेला आहे. सुप्रीम कोर्टाने त्या प्रश्नासाठी निर्देश दिले सभापतींना की व्हीप प्रतोद जो आहे, त्या प्रतोदचा जो पक्षादेश जो असतो, ज्याला व्हीप म्हणतात, तो व्हीप सर्व झाल्यानंतर, आमदारांना दिला गेल्यानंतर, आमदारांनी त्या व्हीपचं उल्लंघन केलं किंवा कसं, व्हीपला न जुमानता त्यांनी त्या व्हीपमध्ये लिहिलेल्या पक्षादेशाच्या विरोधात वर्तन केलं असेल तर त्यांना अपात्र ठरवता येतं. हा साधा सोपा नियम आहे, शेड्यूल 10च्या अंतर्गत येतो. शेड्यूल 10चाच जर आपण दाखला घेतला आणि त्या शेड्यूल 10 प्रमाणे विचार केला तर प्रतोद आणि प्रतोदाने मांडलेला किंवा प्रतोदाने जाहीर केलेला जो पक्षादेश आहे तो फार महत्त्वाचा आहे. त्याचा फार महत्त्वाचा रोल आहे या सगळ्या अपात्रतेच्या सुनावणीमध्ये. आणि मुद्दाम सुप्रीम कोर्टाने हाच प्रश्न निकाली काढावा, यासाठी अग्रक्रमाने सुनावणी घेतली जावी असा निर्देश दिला होता सभापतींनी. सभापतींनी नेमका तोच मुद्दा घेऊन मागच्या 2 दिवसात जी काही सुनावणी सुरू केली आहे, त्या सुनावणीत ज्या गोष्टी बाहेर येत आहेत ते फार विचित्र आहे. एक गोष्ट तर मी तुम्हाला सांगितली. दुसरी गोष्ट अशी की उभाटा गटाचे प्रतोद, आता त्यांना उभाटा गटाचे प्रतोद आपण म्हणतोय, पण 21 जून 2022ला किंवा त्यापूर्वी शिवसेना अखंड होती. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या सहीनिशी निघणारा जो पक्षादेश आहे, जो व्हीप आहे, तो मान्य करणं, त्या पक्षादेशाला अनुसरून आपलं वर्तन करणं, हे पक्षाच्या, म्हणजे शिवसेनेच्या प्रत्येक आमदारांचं, म्हणजे जे 54 आमदार आहेत त्या सगळ्या 54 आमदारांना ते लागू पडत होतं. तसं असताना जे काही झालं आहे, जे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतरची जी काही घटना आहे, त्यानंतर एक बैठक बोलावली गेली होती 21 तारखेला, आणि त्या बैठकीचा जो व्हीप सुनील प्रभूंनी आपल्या सहीनिशी जारी केला आहे, तो व्हीप या सगळ्या अपात्रतेच्या सुनावणीच्या केंद्रस्थानी येऊन ठेपलेला आहे. तो व्हीप जर वैध ठरला तर या 16 आमदारांची अपात्रता निश्चित आहे. पण तोच व्हीप कसा अवैध आहे किंवा तो बनावट आहे किंवा बोगस आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न मागच्या 2 दिवसात ॲडव्होकेट महेश जेठमलांनी फार कसोशीनं करतायत. आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये, त्यांच्या गुगलीच्या सगळ्या या फेऱ्यामध्ये
सुनील प्रभूंसारखा एक मुरब्बी मुत्सद्दी राजकारणी, जो मुंबईसारख्या शहराचा महापौर होता, जो आमदार आहे, शिवसेनेच्या वरच्या वर्तुळात म्हणजे उद्धवजींचे काही विश्वासू साथीदार आहेत त्यापैकी एक असं त्यांना मानलं जातं. आणि गोरेगावची परंपरा आहे. सुभाष देसाई हे एक चाणक्य होते बाळासाहेबांच्या काळात मातोश्रीवरचे. तसे आता सुभाष देसाईंची जागा सुनील प्रभू घेत आहेत की काय अशा चर्चा सुरू असताना सुनील प्रभूंसारखा माणूस गांगरलाय ही जी गोष्ट जी आहे ना ती माझ्या तरी पचनी पडत नाही. नेमकं काय झालं असावं? काही ठराविक मुद्दे काल चर्चेत होते संध्याकाळी, की सुनील प्रभूंनी जे काही सुनील प्रभूंना जे प्रश्न विचारले गेले महेश जेठमलांकडून, त्याला उत्तर देताना सुनील प्रभू गडबडत होते. मला आठवत नाही, मला माहीत नाही, बघावं लागेल, मी ते आधीच शपथपत्रात सादर केले, त्यात लिहिलेलं आहे, अशा पद्धतीची काही उत्तरं दिली गेल्यामुळे महेश जेठमलानी भडकले. त्यांनी आवाज चढवून सुनील प्रभूंना आणखीन काही अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक मुद्दा प्रकर्षाने विचारात घेतला जातोय. अनेक राजकीय विश्लेषक त्यावर चर्चा करत आहेत कालपासून, की जर सुनील प्रभूंनी जारी केलेला व्हीप हा त्या 16 आमदारांपर्यंत किंवा 22 आमदारांपर्यंत किंवा त्या समस्त 40 आमदारांपर्यंत पोचलाच नसेल, तो सर्व झालाच नसेल, तर तो व्हीप वैध ठरत नाही. आणि ते आमदार अर्थातच बांधील राहत नाही की तो व्हीप पाळावा, पक्षादेश पाळावा त्यांनी. या सिनेरिओमध्ये हे जे आमदार आहेत त्यांच्यावरच्या या अपात्रतेच्या सुनवाईला अर्थच उरत नाही, ती सुनावणी खारिज होऊन जाते. दुसऱ्या बाजूला जर सुनील प्रभूंनी सर्व केलेला व्हीप जो आहे, पक्षादेश जो आहे, तो या आमदारांना त्या बैठकीच्या वेळेच्या आधी मिळालेला आहे आणि मिळालेला असताना त्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहण्याची सबळ कारणं म्हणजे आरोग्याची कारणं, मेडिकल सर्टिफिकेट सकट वगैरे किंवा समाधानकारक दुसरं कुठलंही कारण, शहरापासून लांब असण्याचं कारण, प्रवास करू न शकण्याचं कारण, प्रवासाची साधनं उपलब्ध नसण्याचं कारण, हे सगळं जस्टिफाय करत जर त्यांनी प्रतोदांना किंवा पक्षाध्यक्षांना हे पटवून दिलेलं असेल तर ते एका परिस्थितीत ग्राह्य धरलं जाण्याच्या शक्यता आहेत. पण तसं काही न करता मिळालेला व्हीप, मिळालेला पक्षादेश धुडकावून जर मनमानी केली असेल तर ते सरळ सरळ अपात्र ठरत आहेत, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. व तसं झालेलं नाही आहे. अशाच काही गोष्टी सुनील प्रभूंच्या उलट तपासणीतून स्पष्ट होत चालल्यात, बाहेर येत चालल्यात. यातली महत्त्वाची एक बाब अशी आहे की सुनील प्रभूंनी हा पक्षादेश पोचवला, कसा पोचवला याबद्दल जो प्रश्न विचारला गेला आहे, तर त्यांनी त्यांच्या गटाचे जे 12 आमदार उपस्थित होते समोर त्यांना तो हाती दिला होता. बाकीच्या म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांना त्यांनी ते नॉट रिचेबल असल्यामुळे किंवा त्यांना कुठे द्यायचा ह्या सिच्युएशनमध्ये त्यांनी तो व्हीप व्हॉट्सअप करायला लावला. तो व्हॉट्सअप त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून केलेला नाही आहे. शिवसेना पक्ष कार्यालयात एक ऑफिस बेरर आहे मनोज चौगुले, आमचा मित्र. त्या मनोज चौगुलेच्या फोनवरून त्याला हे सगळे पक्षादेश जे आहेत, जे व्हीप आहेत, ते सगळ्यांना व्हॉट्सअप करायला लावलेले. आता मनोज चौगुलेंनी एकनाथ शिंदेंना जो पक्षादेश व्हीप पाठवला आहे तो एकनाथ शिंदेंच्या मोबाईलवर न पाठवता एकनाथ शिंदेंचे PA प्रभाकर काळे, पुन्हा आमचे मित्र, त्या प्रभाकर काळेंच्या मोबाईलवरती हा व्हीप त्याने पाठवला मनोजने. तो व्हीप पाठवल्यानंतर हा व्हॉट्सअप मेसेज काही काळानंतर, जसं आपण म्हणतो की ते त्याला सिंगल टिक येते, डबल टिक येते, तसे त्याच्यावरती 2 टिक आल्या. 2 टिकच्या नंतर त्या ब्ल्यू व्ही झाल्या. म्हणजे त्या ब्ल्यू झाल्या म्हणजे ते डिलिव्हर्ड अँड रीड असं आपण समजतो की ह्या पोचला आणि ते ब्ल्यू झाला म्हणजे वाचलाही गेला आहे. आता ह्याचे काही स्क्रीनशॉट उभाटा गटाकडे आहेत, ते मांडणारच असतील उद्या, म्हणजे उद्या आज जी सुनावणी होईल त्याच्यावर. पण काही लोकांना हे असे मेसेजेस मिळालेलेच नाही आहेत किंवा त्यांनी असा क्लेम केला आहे की तुम्ही कोणत्या नंबरवर पाठवले, तो आमचा अधिकृत नंबर नाहीच आहे. विधिमंडळात आमदाराचा घरचा पत्ता, ऑफिसचा पत्ता,
त्याला कुठे कुठे कॉन्टॅक्ट करता येऊ शकतं, म्हणजे ईमेलपासून त्याच्या सोशल मीडिया हँडल्सपर्यंत, म्हणजे ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, या सगळ्या जिथे जिथे संपर्क करणं शक्य आहे त्या सगळ्या प्लॅटफॉर्मची माहिती विधिमंडळात असते. त्याचबरोबर या आमदारांचे जे PA असतात त्या PAंची नावं, त्यांचा पत्ता, त्यांची माहिती आणि त्यांचे नंबर हेही तिथे रजिस्टर्ड असतात. त्यामुळे जर आमदार नॉट रिचेबल असेल तर त्यांच्या PAला, म्हणजे जो अधिकृत PA आहे त्या PAलाही तो मेसेज किंवा तो पक्षादेश पाठवला जाऊ शकतो आणि तो वैध मानला जाऊ शकतो, असंही काल मी म्हणजे विधिमंडळाचे माजी सचिव होते भागवत साहेब त्यांच्याकडून ऐकलं. तर ह्या सगळ्या सिनारिओमध्ये सगळं गोंधळाचं वातावरण आहे. म्हणजे नेमकं काय झालं आहे, हे पक्षादेश या 16 आमदारांना किंवा शिंदे गटातल्या सगळ्याच आमदारांना पोचले होते का, इथून सुरुवात आहे. जर ते पोचले असतील तर त्यावर या आमदारांकडे ते पक्षादेश धुडकावण्याचं कोणतं सबळ कारण होतं किंवा ते त्यांच्याकडे असा कोणता युक्तिवाद आहे जो ते पुढच्या काही दिवसात मांडणार आहेत, हा एक भाग झाला. पण तुर्तास असं झालं आहे की मागच्या 2 दिवसांच्या सुनावणीमध्ये ज्या पद्धतीने सुनील प्रभूंना गांगरवलं गेलं आहे, ते गांगरले गेलेत आणि त्यांनी जी उत्तरं दिलीत आणि त्यांनी दिलेल्या उत्तरांमधून असा सिनॅरिओ क्रिएट झाला आहे की त्यांनी हे मुळात प्रतोद म्हणून जो पक्षादेश जारी करायचा होता तो प्रॉपर वेमध्ये, योग्य त्या मार्गाने जारी केलेला नाही आहे, असं चित्र सध्या निर्माण झालं आहे. आणि नेमकं खरं काय, नेमकं खोटं काय, हे आता पुढच्या 1-2 दिवसात सगळं स्पष्ट होईल. पण तत्पूर्वी अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे की शिंदे गटातल्या ज्या आमदारांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार होती आणि सातत्यानं आपल्या देशातले, आपल्या राज्यातले, आपल्या सर्व समाज माध्यमांवरती जे मोकाट फिरत असणारे जे विधिज्ञ आहेत, म्हणजे आपल्या सायकल पंक्चरवाल्या आपट बापटपासून सगळे, ही मंडळी छातीटोकपणे सांगत होती की सगळा सिनारिओ, सगळे पुरावे, सगळ्या गोष्टी या शिंदे गटाच्या विरोधात जाणार आहेत. त्यामुळे हे 16 आमदार कुठल्याही परिस्थितीत बाय हुक और बाय क्रूक अपात्र ठरणारच आहेत. आज ना उद्या त्यांना अपात्र ठरवलं जाणारच आहेत. फक्त सभापती वेळ काढूपणाचं धोरण अवलंबून आजचं मरण उद्यावर ढकलत आहे. हा जे काही जो बागुलबुवा उभा केला गेला होता, हे जे काही नरेटिव्ह सेट केलं गेलं होतं, त्या नरेटिव्हच्या फुग्याला कुठेतरी मागच्या 2 दिवसांमध्ये एक मोठी सुई टचकन लागलेली आहे आणि एक वेगळंच सगळं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणाच्या या सत्ता संघर्षाच्या पटलावरती आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे. आता या चित्रातल्या सगळ्या पात्रांच्या भूमिका, सगळ्या पात्रांचे चेहरे हे अद्याप अस्पष्ट आहेत. ते स्पष्ट झालेत असं माझं म्हणणं अजिबात नाही. हे 16 आमदार जिंकले, ते आता अपात्र ठरणार नाहीत असंही मी म्हणत नाही आहे. सगळा जो काही घोळ निर्माण झाला आहे तो सुनील प्रभूंच्या या गांगरलेपणामुळे, त्यांच्या गोलमटोल उत्तरांमुळे, मला आठवत नाही मी केलं की नाही माहीत नाही, बघावं लागेल, असं जे काही त्यांनी जो स्टँड घेतला आहे 2 दिवसात, त्यामुळे सगळं चित्र निर्माण झालेलं आहे, एवढं तर स्पष्ट आहे. पण पुढच्या 2 दिवसात हे चित्र अजून स्पष्ट होत जाईल. आणि मला वाटतं ज्या सुनावणीबद्दल बरेच लोक म्हणत होते की ही काही निवडणुका येईपर्यंत याचा सोक्षमोक्ष लागणार नाही, पण आत्ताचा जो सिनेरिओ आहे त्याच्यात असं दिसतंय की कदाचित याचा निकाल लवकरच लागेल. आणि तो निकाल नेमका काय असेल याबद्दल भाष्य करायला मी काय उल्हास बापट नाही आहे, त्यामुळे मी ते सध्या तरी टाळतो आहे. पण किमान उद्याचा दिवस जर आपण वाट बघितली तर मला वाटतं मलाच काय, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना, सगळ्या सामान्य जनतेला ज्याची प्रतीक्षा आहे की उत्कंठा आहे की नेमकं काय घडतं आहे, अगदी दोन्ही बाजूच्या समर्थकांबद्दल बोलतो आहे, त्या समर्थकांची मनातली जी हुरहुर आहे ती मला वाटतं पुढच्या 2 दिवसात कायमची संपेल. काय तो सोक्षमोक्ष लागेल असं मला वाटतं. त्यामुळे आपण पुढचे 2 दिवस वाट पाहूया. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.